नमस्कार. आपल्या शरीराच्या एका अत्यंत महत्त्वाच्या संरक्षणात्मक प्रणालीबद्दल जाणून घेण्यासाठी सज्ज व्हा. खोकलण्याची प्रणाली किंवा खोकल्याचा रिफ्लेक्स. खोकला म्हणजे काय आणि तो आपल्या आरोग्यासाठी इतका महत्त्वाचा का आहे हे आपण आज पाहूया. हा व्हिडिओ तुम्हाला वैज्ञानिक आणि शांतपणे माहिती देईल. खोकला म्हणजे आपल्या श्वसनमार्गातील त्रासदायक घटक जसे की धूळ किंवा श्लेष्मा, कफ बाहेर काढण्यासाठी केलेली एक जलद आणि सक्तीची क्रिया. श्वासोच्छ्वास नलिका आपल्या फुफ्फुसांना बाहेरील वातावरणाशी जोडते. ही नलिका स्वच्छ आणि मोकळी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे आणि खोकला हेच काम करतो. खोकला कसा येतो? ही एक जटिल पण स्वयंचलित रिफ्लेक्स क्रिया आहे जी मेंदूद्वारे नियंत्रित केली जाते. जेव्हा श्वासोच्छ्वास मार्गात काहीतरी त्रासदायक जाणवते तेव्हा ही प्रक्रिया सुरू होते. पहिला टप्पा म्हणजे श्वास घेणे, इन्स्पिरेशन. या क्रियेत आपण फुफ्फुसात मोठी हवा घेतो ज्यामुळे खोकण्यासाठी आवश्यक दाब तयार होतो. पुढील टप्प्यात घट्ट बंद होणारे व्होकल कॉर्ड्स असतात ज्यामुळे हवा आतच अडकते. छाती आणि पोटाचे स्नायू हवेवर दाब वाढवतात. शेवटी व्होकल कॉर्ड्स अचानक उघडतात. यामुळे साठवलेली हवा मोठ्या वेगाने बाहेर फेकली जाते आणि हाच तो खोकला आवाज असतो. हा वेग अडथळ्यांना बाहेर काढण्यास मदत करतो. खोकल्याचा मुख्य उद्देश आपल्या श्वसन संस्थेचे संरक्षण करणे हा आहे. हा एक नैसर्गिक आणि आवश्यक सुरक्षा उपाय आहे. खोकला आपल्याला धूळ, परागकण किंवा इतर बाहेरील कण बाहेर टाकण्यास मदत करतो जे श्वासोच्छ्वास मार्गात अडथळा निर्माण करू शकतात. जेव्हा आपल्याला सर्दी किंवा फ्लू होतो तेव्हा खोकला शरीरातील अतिरिक्त कफ, म्युकस बाहेर काढण्यास मदत करतो ज्यामुळे श्वास घेणे सोपे होते. या ॲनिमेटेड रेखाचित्रात आपण श्वसन संस्थेचा मार्ग अधिक स्पष्टपणे पाहू शकतो. यामध्ये फुफ्फुसे, श्वासनलिका आणि ॲल्व्हिओली दर्शविले आहेत. खोकल्याचा रिफ्लेक्स एका विशिष्ट मार्गातून जातो. सुरुवातीला श्वासनलिकेतील मज्जातंतू उत्तेजित होतात आणि मेंदूला संदेश पाठवतात. त्यानंतर स्नायूंना खोकण्यासाठी प्रतिक्रिया मिळते. खोकल्यामुळे ट्रॅकियल आणि ब्रॉन्कियल मार्ग म्हणजे फुफ्फुसांतील मुख्य हवा वाहून नेणाऱ्या नलिका स्वच्छ ठेवल्या जातात. खोकला वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो आणि प्रत्येक प्रकार एका विशिष्ट समस्येकडे निर्देश करतो. प्रकार समजून घेणे महत्त्वाचे आहे. तीव्र, अक्यूट खोकला सहसा कमी वेळ टिकतो जसे की सर्दीमध्ये, तर दीर्घकाळ टिकणारा क्रॉनिक खोकला 8 आठवड्यांपेक्षा जास्त काळ राहू शकतो आणि त्याला वैद्यकीय लक्ष देण्याची गरज असते. जर खोकला खूप तीव्र असेल, रक्तासह येत असेल किंवा दीर्घकाळ टिकत असेल तर त्वरित डॉक्टरांना भेटणे आवश्यक आहे. वेळेवर उपचार करणे सुरक्षितता देते. खोकला ही आपल्या शरीराची एक अद्भुत सुरक्षा प्रणाली आहे. हे समजून घेणे आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेण्यास मदत करते. खोकल्याचा अर्थ नेहमीच गंभीर आजार नसतो. तो तुमच्या श्वसनमार्गातून हानिकारक घटक काढण्याचे काम करत आहे. शांत रहा आणि आपल्या शरीरावर विश्वास ठेवा. निरोगी श्वासोच्छ्वास ठेवण्यासाठी हात नियमित धुवा, खोकताना कोपर वापरा आणि भरपूर पाणी प्या. निरोगी राहा.